श्री स्वामी समर्थ. या वर्षीची कोजागिरी पौर्णिमा ही 6 ऑक्टोबरला वार सोमवार या दिवशी आलेली आहे. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणले जाते. अश्विन पौर्णिमेला येणारी पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. कोजागिरी पौर्णिमेला आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची तिथी मानली जाते. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मी माता हिचा जन्म समुद्र मंथनातून झाला होता. यामुळे या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. जे लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात त्यांच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि त्यांना भरभरून आशीर्वाद देते. आणि जे लोक कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी मातेची पूजा करत नाहीत त्यांच्यावर लक्ष्मी माता नाराज होते. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाची सुरुवात ही या पूजेपासूनच होते असे म्हणतात. तसेच या दिवशी लक्ष्मी मातेची मोठी बहीण अक्काबाई ही सर्वांच्या घरावरून भ्रमण करत असते आणि कोण कोण जागे आहे, कोण लक्ष्मीची पूजा करत आहे आणि आळसपणा करून कोण झोपला आहे हे ती पाहत असते. जे लोक त्या रात्री लक्ष्मी मातेची पूजा करत असतात त्यांच्यावरती चांगले दिवस आणते आणि जे लोक आळसपणा करून लक्ष्मीची पूजा करत नाहीत त्यांच्यावरती गरिबीचे दिवस आणते. त्या दिवशी काही ठिकाणी गरबा खेळला जातो. सर्वजण एकत्र येऊन दूध तयार करतात, सुका मेवा घालतात आणि तो नैवेद्य सर्व देवांना दाखवला जातो. आणि या दुधामध्ये चंद्राचा प्रकाश पाहून हे दूध प्रसादरूपी सर्वजण ग्रहण करतात. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ असल्याने त्याच्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे त्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात दूध पिल्याने शरीराचे आरोग्य चांगले राहते. तसेच तुमच्या घरातील कोणी आजारी व्यक्ती असतील तर त्यांनी हे चंद्रप्रकाशातील दुधाबरोबर जर त्यांची औषधे घेतली तर त्यांचा आजार लवकर बरा होण्यास मदत होतो. कोजागिरी पौर्णिमा ही चंद्राची रात्र म्हणून ओळखली जाते. यावर्षी पौर्णिमा ही 2 दिवसाची आलेली आहे. 6 ऑक्टोबरला सोमवारी दुपारी 12:23 पौर्णिमा सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरला सकाळी 9:16 पौर्णिमा संपणार आहे. तर आपल्याला लक्ष्मीची पूजा ही 6 ऑक्टोबर वार सोमवार या दिवशी मध्यरात्री करायची आहे. पूजेची मांडणी रात्री 12 वाजता करू शकता किंवा तुम्हाला जर वेळ असेल तर दिवसभरात कधीही तुम्ही या पूजेची मांडणी करू शकता. तसेच पौर्णिमेचा सत्यनारायण हा 6 ऑक्टोबरला संध्याकाळी तुम्ही करू शकता. पूजेची मांडणी ही तुम्ही 12 वाजायच्या आधीच करून ठेवू शकता, कारण असे केल्याने तुमची पूजा ही रात्री शुभ मुहूर्तावर सुरू होईल. तर या पूजेचा शुभ मुहूर्त हा 6 ऑक्टोबरच्या रात्री 11:45 सुरू होऊन 12:39 पर्यंत आहे. तर या शुभ मुहूर्तावर तुम्ही तुमची पूजा करू शकता. तुमची पूजा पूर्ण व्हायला वेळ लागला तरी चालेल, पण पूजेची सुरुवात मात्र तुम्हाला शुभ मुहूर्तावरच म्हणजे 11:45 करायची आहे. यासाठी तुम्ही आधीच पूजेची मांडणी केली तरी चालेल. या दिवशी आपल्याला लक्ष्मी माता, भगवान विष्णू, चंद्र भगवान, इंद्र भगवान, कुबेर भगवान, गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. तर ही पूजा कोण करू शकते? तर ही पूजा स्त्री, पुरुष, मुले, मुली, वृद्ध व्यक्ती कोणीही पूजा करू शकते. तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल किंवा तुम्हाला सूतक असेल तर तुम्हाला ही पूजा करता येणार नाही. तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल तर तुमच्या घरातील इतर कोणत्याही सदस्यांनी ही पूजा केली तरी चालते. आणि पूजेला बसल्याआधी तुम्ही संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडून घ्यावे. असे केल्याने आपले घर शुद्ध होते. तसेच आपल्या घरात स्वच्छता व शांतता असावी, कारण लक्ष्मी मातेला स्वच्छता आणि शांतता अतिशय प्रिय आहे. जर तुमच्या घरी अस्वच्छता असेल, घरात कलह असेल तर माता लक्ष्मी तुमच्या घरी कधीच प्रवेश करत नाही. या पूजेसाठी तुम्हाला एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे आणि त्यावर एक स्वच्छ लाल वस्त्र अंथरून घ्यायचे आहे. तुम्ही पांढरेही वस्त्र अंथरू शकता. त्यानंतर रांगोळी काढायची आहे. त्या रांगोळीवर
हळद कुंकू टाकायचे आहे. त्यानंतर दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याचीही हळद कुंकू फुले अक्षता वाहून पूजा करायची आहे. त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती लावायची आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात ही दिवा लावूनच करावी. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. जर तुमच्याकडे बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी म्हणून बाप्पांची स्थापना करू शकता. बाप्पांच्या मूर्तीची स्थापना ही तांदळावर करायची आहे. त्यानंतर बाप्पांना अष्टगंध लावायचे आहे. त्यानंतर बाप्पांना वस्त्रमाळ घालायचे आहे. त्यानंतर बाप्पांना फुले वाहायचे आहे. त्यानंतर बाप्पांना धूप अगरबत्तीने ओवाळायचे आहे. त्यानंतर आपल्याला एक कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचे आहे आणि त्यात 1 रुपयाचं नाणं, हळद कुंकू, अक्षता, सुपारी टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला त्या पाठावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर आपल्याला तो कलश पाठावर ठेवायचा आहे. त्यानंतर त्या कलशावर हळदी कुंकूने स्वस्तिक काढायचे आहे. त्यावर कुंकवाने 5 रेषा काढायच्या आहे आणि त्यानंतर त्यात 1 फूल ठेवावे आणि त्या कलशावर 5 आंब्याची पाने ठेवावी, नारळ ठेवू नये. त्यानंतर आपल्याला कुबेर यंत्र आणि श्री यंत्र याची स्थापना करून घ्यायची आहे. त्यांना हळद कुंकू वाहायचे आहे. त्यानंतर फुले वाहायचे आहे. त्यानंतर अगरबत्ती धूप दाखवायचे आहे. तुमच्याकडे जर कुबेर यंत्र आणि श्री यंत्र नसेल तर तुम्ही सुपारीची स्थापना करू शकता. आपल्याला कलशाच्या उजव्या बाजूला श्री यंत्राची स्थापना करायची आहे आणि डाव्या बाजूला कुबेर यंत्राची स्थापना करायची आहे. त्यानंतर तुम्ही समोर लक्ष्मी मातेच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. लक्ष्मी मातेलाही हळद कुंकू लावून फुले वाहायचे आहे आणि धूप अगरबत्ती लावायची आहे. आणि जर तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल तर ती श्री यंत्रावर ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला चांदीचा सिक्का ठेवून त्याची चंद्र म्हणून पूजा करायची आहे. आणि तुमच्याकडे जर सिक्का नसेल तर तुम्ही तांदळाने 1 मोठा गोल काढून त्याची चंद्र म्हणून पूजा करू शकता. त्यानंतर चंद्रदेवाला हळद कुंकू वाहून, फुले वाहून, धूप अगरबत्ती दाखवून चंद्रदेवांची पूजा करायची आहे. आणि हे केल्यानंतर आपल्याला दिव्यांनी सर्वांची आरती करायची आहे. त्यानंतर आपण जो अमृतासमान दुधाचा नैवेद्य केलेला आहे, ज्यात आपण चंद्राचा प्रकाश पाहणार आहोत, त्या दुधाचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपण सर्वांनी अमृतासमान या दुधाचा नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. या दिवशी या दुधाला अमृत मानले जाते. या दिवशी या दुधाला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही ही सेवा करण्याची संधी चुकवू नका. या रात्री जागरण केल्याने, पूजा केल्याने, हा दुधाचा अमृतासमान प्रसाद ग्रहण केल्याने लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या जीवनात सुख, समृद्धी, संपत्ती, ऐश्वर आपल्या जीवनात येते. तसेच जे लोक आळस करतात, झोपतात, जागरण करत नाहीत, लक्ष्मी माता त्यांच्यावर नाराज होते. त्यांच्या जीवनात गरिबी येते. त्यांच्या जीवनात आर्थिक अडचणी आणि अशीच बरीच संकटे येतात. तसेच आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. ऋण रोगादि दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. हा मंत्र तुम्हाला नैवेद्य दाखवताना म्हणायचा आहे. यामुळे अपमृत्यू टळतो. तसेच या शुभ काळामध्ये तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा करू शकता. तुम्ही स्वामी समर्थांचा 11 वेळा किंवा 21 वेळा जप करू शकता. 16 वेळा स्त्री सूक्त म्हणू शकता. तसेच लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करू शकता. श्री कुबेर मंत्राचा जप करू शकता. या काही सेवा करून तुम्ही लक्ष्मी प्राप्ती करू शकता. तसेच आपल्या दुधाच्या नैवेद्यात 1 तुळशीपत्र टाकावे. त्यासाठी दुपारी तुळशीपत्र तोडून ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून या पूजेची उत्तर पूजा करायची आहे. त्यासाठी सर्वप्रथम सर्व देवांवरती हळद कुंकू व्हावे. आपण स्वतःही लावून घ्यावे. त्यानंतर फुले अक्षदा व्हावे. त्यानंतर नमस्कार करून माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे आणि पूजा करताना काही चूक झाली असेल तर मला माफ करा म्हणून माफी मागायची आहे. त्यानंतर कलश हलवून त्या कलशातील पाणी तुळशीला वाहायचे आहे. त्यानंतर सर्व देव हलवायचे आहे आणि जे फुलांचे, पानांचे जे निर्माल्य आहे ते एका वाहत्या पाण्यात, नदीत किंवा विहिरीत टाकू शकता किंवा
कोणाच्या पायाखाली येणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ते निर्माल्य टाकू शकता. त्यानंतर जर तुम्ही पूजेमध्ये सुपारी वापरली असेल तर ती तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता आणि या सुपारींची तुम्ही लक्ष्मीपूजनालाही पूजा करू शकता आणि त्यानंतर पुन्हा या सुपाऱ्या तुम्ही तिजोरीत ठेवू शकता. असे केल्याने तुमच्या घराची आर्थिक परिस्थिती सुधारेल, तुमच्या घराची भरभराट होईल. या सुपाऱ्या आपल्याला पुढच्या वर्षी कोजागिरी पौर्णिमेपर्यंत ठेवायच्या आहेत आणि पुढच्या वर्षी पौर्णिमेला ह्या सुपाऱ्या विसर्जित करून पुन्हा दुसऱ्या सुपारीची पूजा आपल्याला करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी कथारंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.